नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल दी स्कॅल्पर विजय। आजपासून मी आपल्या या नवीन ट्रेडिंग सिरीजची सुरुवात करत आहे। या सिरीजमध्ये आपण पूर्णपणे रूल्स, डिसिप्लिन आणि प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट फॉलो करून ट्रेडिंग करणार आहोत। ही सिरीज अशा प्रकारे तयार केली आहे की तुम्हाला माझी पूर्ण ट्रेडिंग प्रोसेस समजेल। म्हणजे मी ट्रेड घेण्यापूर्वी कोणते ॲनालिसिस करतो, एंट्री कशी घेतो, स्टॉप लॉस आणि टार्गेट कसे ठरवतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ट्रेडिंगमध्ये डिसिप्लिन कसे मेंटेन करतो। ही सिरीज फक्त तुम्हाला ट्रेडिंग प्रोसेस दाखवण्यासाठी नाही, तर माझ्यासाठी ही एक नवीन सिरीज आहे। डिसिप्लिन मेंटेन करण्याचं चॅलेंज आहे, कारण ट्रेडिंगमध्ये फक्त स्ट्रॅटजी महत्त्वाची नसते, तर त्यासोबत पेशन्स, डिसिप्लिन आणि प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते। या 30 डेज चॅलेंजमध्ये मी स्वतःला या रूल्समध्ये बांधून ठेवणार आहे, जेणेकरून माझी ट्रेडिंग डिसिप्लिन अजून इम्प्रूव्ह होईल आणि मला प्रत्येक दिवसाच्या मार्केटमधून काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील। म्हणून ही एक लर्निंग जर्नी आहे, जिथे आपण मार्केटकडून रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम आपण या सिरीजचे काही बेसिक रूल्स समजून घेऊया। या सिरीजमध्ये खूप जास्त रूल्स नाहीत, फक्त काही सिंपल पण इम्पॉर्टंट रूल्स आहेत, जे आपण प्रत्येक ट्रेडमध्ये फॉलो करणार आहोत। रूल नंबर 1, मॅक्झिमम 2 ट्रेड्स पर डे। आपण एका दिवसात मॅक्झिमम 2च ट्रेड घ्यायचे आहेत। सुरुवातीला आपण पहिला ट्रेड घेऊ। जर पहिल्या ट्रेडमध्ये आपला टार्गेट हिट झाला तर त्या दिवसाची ट्रेडिंग तिथेच बंद होईल। त्यानंतर आपण दुसरा ट्रेड घेणार नाही आणि आपण आपले टर्मिनल क्लोज करू। पण जर पहिल्या ट्रेडमध्ये स्टॉप लॉस हिट झाला तरच आपण दुसरा ट्रेड घेऊ, आणि दुसऱ्या ट्रेडमध्येही स्टॉप लॉस हिट झाला तर त्या दिवशी तिसरा ट्रेड अजिबात घेणार नाही। म्हणजे कोणत्याही परिस्थितीत ओव्हर ट्रेडिंग करायची नाही। रूल नंबर 2, फिक्स स्टॉप लॉस आणि प्रॉपर रिस्क रेशो। या सिरीजमध्ये आपण आपला स्टॉप लॉस नेहमी 15 पॉईंटच्या आत फिक्स करणार आहोत। एकदा ट्रेड घेतल्यानंतर आपला स्टॉप लॉस कोणत्याही परिस्थितीत चेंज केला जाणार नाही, ना स्टॉप लॉस वाढवणार ना कमी करणार। आपण प्रत्येक ट्रेडमध्ये कमीत कमी 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशो मेंटेन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। फॉर एक्झाम्पल, जर आपला स्टॉप लॉस 15 पॉईंटचा असेल तर आपला मिनिमम टार्गेट 30 पॉईंटचा ठेवण्याचा आपण प्रयत्न करणार। जर मार्केटमध्ये स्ट्रॉंग ऑपॉर्च्युनिटी दिसली आणि आपल्याला वाटले की टार्गेट आणखी मोठा मिळू शकतो, तर आपण टार्गेट एक्सटेंड करू शकतो। म्हणजेच 1:2 ऐवजी 1:3 किंवा 1:4 रिस्क रिवॉर्ड देखील आपण घेऊ शकतो। पण लक्षात ठेवा, टार्गेट एक्सटेंड होऊ शकतो, पण स्टॉप लॉस कधीही एक्सटेंड होणार नाही। रूल नंबर 3, ट्रेड घेण्यापूर्वी कंप्लीट ॲनालिसिस। म्हणजे काय? आपल्याला जे काही ॲनालिसिस करायचे आहे ते ट्रेड घेण्यापूर्वीच करायचे आहे। ट्रेड एक्झिक्यूट झाल्यानंतर इथे एंट्री चुकीची झाली, आता एक्झिट घेऊया, थोडे थांबूया, असे इमोशनल डिसिजन घ्यायचे नाहीत। एकदा ट्रेड घेतला की आपण फक्त 3 गोष्टीची वाट पाहणार। एक, टार्गेट हिट, सेकंड, स्टॉप लॉस हिट आणि थर्ड, 3 पर्यंत पोझिशन होल्ड करण्याचा प्रयत्न। म्हणजे काय? जर 3 पर्यंत ना आपला स्टॉप लॉस हिट झाला ना टार्गेट हिट झाला, तर त्यावेळेस मार्केट प्राईजवरती आपण आपली पोझिशन स्क्वेअर ऑफ करायची। तर मित्रांनो, हे आहेत आपल्या 30 डेज ट्रेडिंग चॅलेंज सिरीजचे बेसिक रूल्स। या संपूर्ण सिरीजमध्ये आपण हेच रूल्स आणि डिसिप्लिन फॉलो करून ट्रेडिंग करणार आहोत। 3 ऑगस्टपासून आपण आपली जर्नी स्टार्ट करूयात, आणि प्रत्येक व्हिडिओ मी लाईव्ह सेशन रेकॉर्ड करून मी तो अपलोड करेल। त्यामध्ये माझ्या काही मिस्टेक्स झाल्या असतील तर तुम्ही मला त्या कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।